2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची. एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाहीये, त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी ती पार्टी, तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल करे. आता नाशिक मध्ये आज शिवसेनेचे 2 लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा, भाजपात या, आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले. हे एक नवीन तंत्र आहे. सुधाकर बडगुजर होते आमचे, त्यांच्या कुटुंबावर मकोकाच्या कारवाया केल्या, भाजपात गेले, रफादफा. प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासपुते आहेत आमचे उपनेते, ते काम करतात नगर जिल्ह्यात, त्यांच्यावरती खोटे गुन्हे. नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे, त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध. 400 कोटीचा घोटाळा काढला. त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली, एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे 3 वाजता अटक. त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये. गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे, हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये. माझा शब्द तुम्ही लक्षात. स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे. मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते, मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवाल्यापर्यंत ईडी सीबीआय नामक यंत्रणा पोहोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली. मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले. नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली, त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला. आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत. नेमकं 4 दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल खेवलकरवरची ही कारवाई होते. रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते. खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी. या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा. मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत. हे वेगळं सांगायला नको. विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले. साधा प्रश्न आहे, गेल्या 4 दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडंटमध्ये तुम्ही लोढाला भेटलात की नाही, लोढाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात, एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं. पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही. 4 दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब. अहो, स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही. आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दूधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत. ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे. रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, याचा आम्ही निव्वळ राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय.